तर कॉलम उभे करतोय आपण आज. काल फळ्या वगैरे मारून घेतल्या. परवा बघून आता 2 दिवसाखाली खालचा जो पाय आहे आपला खडकाला घेऊन गेलो आपण. त्याच्यावरती पण आपण छान कॉलम आपल्याला उभे करायचे. तिथं व्यवस्थित बेसमेंट केलेला आहे खडकाला नेऊन, आणि त्याच्यावरती आपण जाळी टाकून कॉलम टाकून मग त्याला भरून घेणार आहोत आपण. आज ती काम चालू आहे आपलं. आपण पूर्ण हार्ड रॉक पर्यंत गेलोय. मुरून लागला आपल्याला खाली. मुरून लागल्यानंतर पण आपण जरा मुरून आहे ना, हा ओल्ला आहे, पाणी वाहत सारखं. त्यामुळं आपण काय केलं तिथं एक फुटात सोलिंग केली. एक फुटात सोलिंग करून आपण 14 साईजपेक्षा एक फूट वर साईडला बघा. एक हे आपल्याकडे 3 इंच असतं फिटिंगच्या बाहेर, 3 इंच किंवा 6 इंच रेग्युलर. आपण ते परत प्रॉब्लेम नको म्हणून आपण सोलिंग फूट महिन्यात जास्त सोडते माल टाकतोय आणि माल भरून वायब्रेशन करतोय. कारण माल व्यवस्थित भरला पाहिजे, अजिबात इकडे माल कमी नाही पडला पाहिजे म्हणून ते पण करतोय. दादांचं काम एकदम प्रॉपर व्यवस्थित आहे. म्हणजे मी काय सांगते, आता मला काहीच गोष्टी माहिती नाही आहे, पण आपण जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये पडतो तेव्हा आपल्याला एखादी गोष्ट नक्की माहिती होते. आणि मला सगळं सांगतात वेळोवेळी की ताई हे अशाला असं करावं लागतं, तशाला तसं करावं लागतं. तर माऊली महाराज आहे ते आमचे, आणि काम इतकं चांगलं चालू आहे ना, खरं सांगते. मी येतच नाही, म्हणजे काल आले नाही, आज आले. म्हटलं एक दिवसाड येते मी बघायला. पण सकाळी 6:30-7 त्यांचे कामगार लोक आणि दादा आलेले असतात. आणि आता भरायचं चालू आहे. तर ते म्हणजे ताई आपण व्हायब्रेटर करून भरू. व्हायब्रेटर करून भरलं तर तो माल सगळीकडे जाईल आणि आपला खालचा जो पाय आहे तो अजून मजबूत होईल. रोहन पूजा करायला गेलेला आहे. दादा म्हटले ही पूजा आमच्याकडे असते, तर कॉलम भरतोय आम्ही. तर आता पूजा करतोय रोहन. हार वगैरे नारळ सगळं आणायला लावले दादांनी, पेड्याचा बॉक्स वगैरे. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. पोटपूजा चालू आहे बघा लालूची. दूध वतायचे वाटीमध्ये. बाकीची कामं चालू आहेत. पोहे भिजू घातलेले आहेत, पोहे करायचे आहेत. नाश्ता बनवायचा आजी लोकांसाठी. इकडं चहा ठेवलाय. पहिलं चहा देऊन घेऊ म्हटलं आणि मग पोहे बनवू. थंडी जास्त आहे ना आता कालपासून पण, म्हणून हे चहा करून द्यायचा आहे पहिलं. आणि चहा झाला की नंतर मग लगेच पोह्याचा नाश्ता. तर पूजा वगैरे झालेली आहे. छानपैकी पूजा केली आहे. बाकीची काही कामं आहेत, अजून कामं करायची आहेत. बाहेर काय चालले बघू जरा. पिठाचे म्हणजे पीठ नाही आहे, गव्हाचं दळण वगैरे केले. गिरणी लावायचे दुपारी. रामकृष्ण हरी. कसे आहे तुम्ही सगळे? छान आहेत का? मजेत मजेत. काय म्हणते शुगर? लो हाय बरी आहे ना? शेंगा तोडताय का? या शेंगाची भाजी करायची आज. तर बघा ही शेंगा नीट करतायत. आणि आपली मंगल मावशी पण चांगली झाली बरं. आता मस्त झाली आहे ना. आणि सुंदर आजी तर मधीच आधीच मस्त आहे बघ. मधीच येले भाषा बोबडी पण वळायला लागली आता. तर काय खरं नाही. चांगली हा खुश. हे बघा इकडं 2 गवळणी बसलेले आहेत आणि अजून बरंचसं काम करायचंय. तर कुमार मॅडम इकडं कांदा कापतायत काय. आणि लागल सुरी. नको लागल बोलाव त्याची लागल. भात घातला इकडं आणि डाळीचं कुकर पण लावले. कणिक मळून झाले बघा. इकडं कणिक मळून ठेवले, चपात्या करायच्यात. काल शेणाने सारवलं इकडचं सगळं. इथपर्यंत असं शेण आणून सारवले. मस्त वाटते. मंदाई तोंड वगैरे धुतलं का? आंघोळ करायची आहे ना? बर जुली तुला खायला दिलाय का? भाताचा डबा सांडायला दिलाय ग? आ भात सांडला की भात. काल जरा किचन मधले डबे काढून टाकून दिले. तर खूप सारे डबे असे उगाच बारीक होते. किचन साफ केले. तर आमच्याकडे आला एक टपवाला दादा. तर म्हटलं टप घ्यावी नाही का. त्या दादाला म्हटलं बाबा साड्या आहेत माझ्याकडं कांदे बटाटे ठेवायला, मला टप दे. कारण त्याच्यावर घेऊन साड्यांवरती खाली पसरलेत ना कांदे आणि बटाटे. तर म्हटलं ह्या दादाकडून घ्यावं साड्यांवर टप वगैरे. आणि
त्याच्यामध्ये ठेवावं कांदे बटाटे. तर माझ्या मदतीला म्हणजे कुठलं घ्यायचं हे सांगायला हे दोन आलेत, जम्या आणि मोठ्या. आता तुम्ही दोघांनी सांगा काय घ्यायचं, टप घ्यायचं आहे का जाळी घ्यायची आहे. आता भैयाकडून काळे ही टप घेतले तर दोन, म्हणजे एक हा टप आणि खालचा एक टप घेतलाय मोठा पाणी साठवायला. हे कांदा बटाटे ठेवायला घेतले कारण हवा लागेल ह्याच्यात म्हणून. आणि बारकी एक छोटी बादली, मोठी एक बादली घेतलेली आहे. तर आज एवढं सामान घेतले भैया के पास है ना भैया. आणि ते साड्या दिल्यात. आता तो म्हणतोय ही साड्या मी घेऊ शकत नाही. तर ठीक आहे म्हटलं, ही साड्या आपण अजून कोणाला तरी देता येते नाही का. मला टप नव्हते म्हणून मी टपांसाठी ही साड्या ठेवल्या होत्या, कारण मला टप घ्यायचे होते. कारण आजी लोकांना काही बाहेर पाणी वगैरे ठेवायचं म्हटलं तर टपच नव्हते. चलो भैया, थँक्यू. हा, रामकृष्ण हरी. आज काय खाताय, पोहे? अरे वा, ह्याला पण द्यावं का? तुला नाही दिले बाळा पोहे? होय? तुला पण नाही दिले? तुला नाही दिले म्हातारे आजीनी पोहे? म्हातारे आजी पोहे नाही दिले तू? आता आलं इथं. आता आले? ये तू आता आलाय? कार तू आता आलाय? आंघोळ केली का? आंघोळ केली का? काल केली होती. एक दिसाड करताय आंघोळ? हे बघा पारुशी लोक आहेत आमच्या इकडची बघा सगळी. कोण कोण आंघोळ्या केल्यात? केली? आज आमच्या मंगल मावशीने पण आंघोळ केली. तू पण केली? करमत नाही आंघोळ केल्याशिवाय? आकाबाई काय रुसली का? आका बोलत नाही तू माझ्या बरा का ग? कोण आहे अजून? अनिता ताई होय, आंघोळ केली. इकडे कोण कोण आहे? अनिता ताई, मंगल मावशी काय चालू आहे? साफसफाई लय पसारा पडलाय बघा घरात. तर जिकडे तिकडे गोदड्याने हे बघा कसं फेकले. आता ह्या सगळ्या कामानं घरात मला अजिबात बघणं होत नाही, काहीच करता येत नाहीये नाही का. हे इकडचं एवढं पडले, काढून टाकलं. आणि सगळीकडे असे कपडे. हे कुंभार मॅडमच्या बेडवर बघा किती पसारा आहे, काढायचं आहे अजून. आता बटाटे आले होते काल म्हणून तर ते ना जाळ्या घेतल्यात त्याच्यात ठेवायचं म्हणून. काय चालेल म्हणून आजी बरी आहे का? बरी आहे. पोहे खायचं चालू आहे. खाल्ले का तुम्ही? बरे सगळे? चला. हा, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पोहे संपले की तुम्ही खाल्ले, मी कुठले खाऊ आता? तुम्हीच खाऊन टाकले सगळे. हा, ठेवले का आईला? नाही ना, आता तुम्हाला राहिलंच नाही. कस काय करायचं आता? आता मला कोण करून देणार? तू म्हणली ना मला सांभाळणार आहे म्हणून, मग मला आता पोहे कोण करून देणार? नाही, कोण नाही. तू नाही करून देणार? येत नाहीत पोहे कराय? येत नाहीत. छकुली म्हणते करायचं म्हणायचं आपण. तू करून देते का पोहे मला? होय होय, हा, चुलीवर देईन बाय, मला त्याच्यावर नाही. कशावर येत नाही? गॅसवर. का बरं? मी पेटवून देते गॅस तुला. मी पेटवून देते गॅस. मग करते. काय काय टाकतेस पोह्यात? पोह्यात होय, हा, शेंगदाणा टाकते, कांदा चिरते आणि हे करते. काय ही करते? काय केलं येत नाही त्याचं. मग थांब माझे देण्यात येऊन कोथमीर टाकते. कोथिंबीर बी टाकतात का? अगो बाय. आणि पोहे कशाचे बनवतात? पोहे होय, हा, पोहे असतात की दुकानात. कशाचे पोहे? कशाचे असतात? अरे देवा, हिला पोहेच कशाचे आहेत ते माहिती नाही. पोहे आहेत ना माहिती. मग ज्वारीचे? ज्वारीचे नसतात, गव्हाचे? हे जे कशाचे? तांदळाचे. हा, टाळ्या वाजवा सगळ्यांनी. तांदळाचे असतात पोहे. आता मग पोहे संपलेत, कस करणार? दुकानावर जाऊन आणते का पावशेर पोहे? आता इथं आहे काय? इथं हाय, सगळं हाय इथं. कुठं आहे दुकान? हाय तिकडं. चल बघ. येतेस? चल उठ. हा, नको. हे का बघा, उठायचे तर हाय. नको उठू, नको उठू, आहे का? बसा बसा. नको उठू. चला. कांदा टाकते, तुला सांगते. अजून हे टाकते,
अगं ही आता कवा व्हायचं तुझं ही आहे आम्हाला जायचंय होय हा तुला माहितीये का कुठं जायचंय मला हा? कुठं जायचंय मला तुला होय हा ह्याच्यात काय करावं साळाला शाळेला मला कवा सुट्ट्या लागतात काय माहितीये बाई सुट्टी की रविवारची बघ हिला कळलं आपलं आणि मला शाळेत पाठवायला लागली काय शाळा आणि काय तुला. कुठं जायचे आपल्याला तेव्हा? कुठं जायचं नाही आपल्याला मला पण सुट्टी द्या ना आजचा दिवस मी घेऊ सुट्टी मग राजे आहो, मी सुट्टी घेऊ आज पैसे बुडतील ना आपलं पैसे बुडतील म्हणून सुट्टी घ्यायची नाही बुडतात पैसे बुडले तर बुडले मी आज सुट्टीवर आहे आपल्याला लागतेच ना कशाला लागतात पैसे असंच किराणा दुकाना आणायला नाही आता बघा कसं काय करायचं आता सुट्टीच घेणार आहे मी नाही आजच्या दिवस उद्या शाळा आहे उद्या शाळा काय करायचं आणि काय नाही रविवार आहे आज सुट्टी चला तर मला जायचंय कामावर तिकडं बघायला काळजी घ्या झोप वगैरे व्यवस्थित इथे सगळं व्यवस्थित आहे सगळ्यांचं